हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चला फिरायला. आपण स्वामी मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. मध्ये व्हिडिओज फोटोज अलाउड नाही आहेत, म्हणून मी व्हिडिओ टाकला नाही आहे. तुम्ही थंडीच्या दिवसात किंवा पावसात गेला असाल तर ठीक आहे, पण जर उन्हाच्या वेळेस गेलेला असाल तर ऊन वाढण्याच्या अगोदर नक्की लेकला आपण नेक्स्ट स्पॉट व्हिजिट करायचा आहे. नक्की लेकच्या इथे रात्रीसुद्धा तुम्ही बसून आनंद घेऊ शकतात. ऊन व्हायच्या अगोदर आम्ही तिथे पोहोचलो. इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. वॉटर झोबिंग आहे, ज्याला वॉटर बलूनसुद्धा म्हटलं जातं, तर त्याचे चार्जेस नियर अबाउट 150 रुपीज होते. वॉटर बलूनच्या ॲक्टिव्हिटीज गुरु शिखर जाताना सुद्धा ऑन द वे होत्या. तशीच ही ॲक्टिव्हिटी नक्की लेकमध्ये सुद्धा आहे. इथे गार्डनसुद्धा आहे बसण्यासाठी आणि तुम्हाला राजस्थानी प्रेफर केली. लेकमध्ये सुद्धा महादेव टेम्पल आहे, तिथपर्यंत त्यांनी नेलं. लेकमध्ये डक हाऊस सुद्धा आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकतात.
पॉइंट आहे टोड रॉक. टोड रॉक म्हणजे तिथे बेडकासारखं तुम्हाला एक मोठा दगड दिसेल. नक्की लेकमधून हा रॉक आपण पाहू शकत होतो. नक्की लेकच्या जवळच हा टोड रॉकचा पॉइंट आहे आणि हनीमून पॉइंट सुद्धा आहे. तुम्ही हनीमून पॉइंटला सुद्धा तिथून जवळच व्हिजिट करू शकतात. त्यानंतर आम्ही निघालो गोमुख पॉइंट बघण्यासाठी. तर गोमुख दर्शनासाठी तुम्ही ज्या वेळेला माउंट आबूमध्ये आपण एंटर करतो तिथे सर्कल आहे, गोमुख सर्कल आहे. तर तिथून तुम्ही ॲरो दिलेला आहे त्याप्रमाणे मध्ये जाऊ शकतात. बराच रस्ता पुढे गाडीने गेल्यानंतर आपण गोमुख पॉइंटच्या इथे पोहोचतो. तर इथून पुढे तुम्हाला 750 पायऱ्या उतराव्या लागतात आणि येताना 750 पायऱ्या चढाव्या लागतात. तुमची जर तेवढी चढण्याची उतरण्याची तयारी असेल तरच तुम्ही त्या पॉइंटला जावे. या पॉइंटला गायीच्या मुखातनं सरस्वती नदीचे पाणी कायम वाहत असते. इथे गुरु वशिष्ठ ऋषी यांचा आश्रम देखील आहे. असं म्हटलं जातं की प्रभू श्री रामचंद्र यांनी सुरुवातीचं शिक्षण गुरु वशिष्ठांकडे इथेच घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही व्हिजिट करू शकता माउंट आबूची वाईल्डलाईफ अस्वले त्याप्रमाणे इतर प्राणीही जंगल एरियातनं बाहेर येऊन रेसिडेन्शियल एरियाकडे येण्याची शक्यता असते. आम्ही ऐकलं होतं तिथे की जे आईस्क्रीम पार्लर्स असतात नक्की लेकजवळ तिथे तर भालू रोज येतात. वाईल्डलाईफ सँच्युरीनंतर तुम्ही अचलेश्वर महादेव मंदिर इथलं दर्शन घेऊ शकतात. माउंट आबूमधून आबू रोड रेल्वे स्टेशन जाण्यासाठी कुठल्याही बसमध्ये तुम्ही बसू शकतात. माउंट आबूच्या बसेस या आबू रोड होऊनच जातात. आबू रोडपासनं साधारणतः 22 किलोमीटर अंतरावर अंबाजी मातेचं मंदिर आहे. तुम्ही तिथे दर्शन घेऊन सुद्धा आबू रोडहून रेल्वेने परत जाऊ शकतात. बसेसची फ्रिक्वेन्सी माउंट आबूपासनं कमी आहे, पण तुम्ही जर आबू रोडला गेलात तर तिथून तुम्हाला बऱ्याच बसेस मिळतील. गुजरातमध्ये जाणाऱ्या बस 2:30 वाजेपासनं ते 5 वाजेपर्यंत जास्त आहेत. आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं आणि रेंटची जी बाईक होती ती रिटर्न केली. अर्बुदा हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं आणि परतीच्या मार्गावर निघालो. तुम्हाला जर कुठल्या स्पॉटचं अशीच डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला लवकरात लवकर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचा मी प्रयत्न करेन. तुम्ही या गव्हर्मेंट व्हेकलचं, गव्हर्मेंट बसचं जाण्यासाठीचं ऑनलाईन बुकिंग करू शकतात, जेणेकरून तुमचं सीट रिझर्व राहील. तुम्ही परतीला जाताना जर राजस्थान दर्शन घेणार असाल तर तब्येत सांभाळा, कारण इथलं वातावरण अगदी थंड असतं आणि राजस्थानमध्ये तेवढीच जास्त गरमी असेल. डिसेंबर एंडिंगला माउंट आबूचं टेम्परेचर फारच कमी होते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ज्यांच्यासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माउंट आबूच्या टोटल सगळ्या प्लेसेसची लिस्ट दिलेली आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. थँक्यू. अहमदाबादच्या सायन्स सिटीचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर दिलेला आहे. तोही फुल व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे मिनी गोवा म्हणून ओळखले जाणारा दमन याचा व्हिडिओसुद्धा मी दिलेला आहे. तिथे कसे पोहोचावे आणि कुठल्या स्थळांना व्हिजिट करावं याचा सुद्धा मी डिटेल दिलेला आहे. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये दमनला फिरायला जाऊया.